अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 365 दिवस या 4 राशींना शनिदेव करणार मालामाल. शनी जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होऊ शकतात लखपती. वर्षभर शनिदेवाची कोणत्या राशीवर असणार कृपा जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्याच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहाची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात. यावेळी 2024 मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. 29 जून 2024 रोजी शनी वक्री होणार आहे. शनिदेवाची चाल बदलल्याने काही राशींवर वर्षभर शनिदेवाची कृपा राहण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी. या राशींवर शनिदेवाची कृपा. पहिली राशी आहे मेष राशी. शनीच्या वक्री चालीमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात लाभाच्या भरपूर संधी मिळू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दुसरी राशी आहे वृषभ राशी. या राशीच्या लोकांना मोठ्या प्रकरणात विजय मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात. या काळात वैवाहिक जीवन खूप आनंदी राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तिसरी राशी आहे तूळ राशी. शनीच्या वक्री स्थितीमुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे. चौथी राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांना शनीच्या वक्री स्थितीमुळे मोठा लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला सरकारी मदतीचा लाभ मिळू शकतो. वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून